काठा पदरामध्ये तुम्हाला बघायचंय का ऑर्गेन्झा, त्याच्यानंतर कांजीवरम सिल्क किंवा तुम्ही म्हणाल टिश्यू ऑर्गेन्झा वगैरे असे काहीतरी कलेक्शन हवे असेल तर चला आजचा व्हिडिओ खूप मस्त असणार आहे। बऱ्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काठा पदराचे कलेक्शन वेगवेगळ्या टाइप मध्ये दाखवले असेल, काठा पदराचे वेगवेगळे कलेक्शन दाखवले असेल, पण आज मी काहीतरी म्हटलं वेगळं काहीतरी करूया, तर चला आपण कलेक्शन कडे वळूया। तर चला आपण आलेलो आहे टिश्यू ऑर्गेन्झा सिल्क साडीकडे, म्हणजे की इथे कलेक्शन काढलेले आहेत 4 आणि एकाच क्वालिटीचे असणार आहे आणि त्याच्यात तुम्हाला प्रिंट आणि कॉन्सेप्ट वेगवेगळे मिळणार आहे। चला आपण पहिले स्टार्टिंग करूया व्हाईट कलर कॉम्बिनेशन पासून। हे बघू शकता सुंदर आणि छान त्याच्यावर जरीचं वर्क आहे। टिश्यू ऑर्गेन्झा मध्ये तुम्हाला ही साडी मिळणार आहे प्रॉपर फिनिशिंग सोबत। व्यवसाय, बरेच लोक व्यवसायात गुंतलेले आहेत, बऱ्याच लोकांना व्यवसायामध्ये पैसा इन्व्हेस्टमेंट गुंतवायचा आहे, बऱ्याच लोकांना शंका आहे व्यवसाय करायचा आहे पण कसं स्टार्ट करू शकतो। आणि व्यवसाय स्टार्ट झाल्यानंतर मेन म्हणजे की बरेच लोक म्हणतात की व्यवसाय स्टार्ट झालेला आहे, महिने 2 महिने झालेले पण आमचा बिझनेस एकदम स्लो झालेला आहे, एकदम शांत झालेला आहे। मग टेन्शन घेऊ नका, व्यवसाय कसा करू शकता किंवा व्यवसायात आपण ग्रोथ कशी आणू शकतो तर मी तुम्हाला पुढे पण सांगणार आहे। खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे, नक्की शेवटपर्यंत बघा आणि नवीन असाल चॅनलवर तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करणं अजिबात विसरू नका। जसं तुम्ही नेक्स्ट कलेक्शन बघत आहात टिश्यू ऑर्गेन्झा मध्ये, हे बघू शकता कॉन्ट्रास्ट मध्ये तुम्हाला छानपैकी टसल्स मिळणार आहे। याच्यात खूप सुंदर तुम्हाला याच्यामध्ये जरीचं वर्क मिळणार आहे। बघा, व्यवसाय म्हटला की सगळ्यांनाच भीती वाटते की व्यवसाय आम्ही स्टार्ट केल्यानंतर आमचा व्यवसाय चालेल का, हमखास तुम्ही पैसे गुंतवले तर का नाही चालणार। जसं तुम्ही हे बघू शकता याच्यामध्ये तुम्हाला कलर कॉम्बिनेशन छान मिळणार आहे। 5 कलर आहे बरं का, जास्त नाहीये। बरेच लोक घाबरतात 10 पीस 12 पीस कसे घेऊ, 5 पीस 4 पीसचं पण सेट इथे असतं, असं काही इथं म्हणजे कंपल्सरी नाही तुम्हाला 10 पीसच घ्यावं लागतील। जसं बंच असलं, जसं मी तुम्हाला याच्यामध्ये दाखवले की 5 पीसेसचे सेट आहे तर तुम्हाला हे सगळे 5 पीस घ्यावेच लागतील। आणि महत्वाचं म्हणजे कॅटलॉग पीस घेतलं ना एकदम मस्त, म्हणजे काय कस्तुरी रूप सिल्क या नावा म्हणजे कॅटलॉग असणार आहे। जर तुम्हाला हे कॅटलॉग मागवायचं असेल तर तुम्ही जे आमची ऑनलाईनची टीम आहे त्यांना तुम्ही सांगू शकता की कस्तुरी रूप सिल्क या कॅटलॉगचा आम्हाला पीसेस बघायचे किंवा आम्हाला फोटो बघायचे, याच्यामध्ये याच रेंज मध्ये तुम्हाला अजून क्वालिटी सुद्धा याच्यामध्ये मिळणार आहे। एवढंच अट असते की इथून जे आपण कलेक्शन घेत असतो ना म्हणजे ते आपल्याला बल्क वाईज घ्यायचे, म्हणजे की 4, 6, 8चं सेट असतं त्या पद्धतीने, कारण आपल्याला व्यवसाय करायचा आहे, घरगुती यूज नाही करायचा आहे। बरेच लोक घरगुती यूज करण्यासाठी घेतात, हा घेऊ शकतात पण आपल्याला बल्क वाईज घ्यायचंय बरं का। दुसरं तुम्ही कलेक्शन बघू शकता सुंदर आणि कॉम्बिनेशन सगळ्यांना आवडेल, कारण मलाही आवडलं ग्रीन आणि त्याच्यात तुम्हाला रेड कलर कॉम्बिनेशन मध्ये तुम्हाला ही साडी मिळणार आहे। बघा पदराचं पण कॉम्बिनेशन बघा बघा, बरेच लोक एकदम सिंपल आणि सोबर टेस्ट घालण्यात खूप त्यांना म्हणजे प्रिपेअर आवडतं, म्हणजे खूप आवडणारी कलेक्शन ज्या असतात तेच ते वेअर करत असतात, त्याच पद्धतीने तुम्ही सगळे कलेक्शन ठेवा। हेवी पण ठेवू शकतात, असं काही नाही कंपल्सरी आपल्याला जास्त लो प्राइसचे ठेवायचे। बघा लो प्राइसचा काय एक्झाम्पल मी तुम्हाला सांगते, लो प्राइसचा कधी कधी क्वालिटी ही खराब निघत असते, कधी कधी चांगलीही निघून जाते। मग त्याच्यापेक्षा तुम्ही दोघं गोष्टी मेंटेन करा आणि त्या दोघं गोष्टी तुम्हाला इथे मिळणार आहे, क्वालिटी पण आणि रेंज पण। जर तुम्हाला सेल आउट करायचं असेल तर कमी प्राइसच्या पण इथे तुम्हाला कलेक्शन मिळत असतात। आणि बघा मी तुम्हाला पॅकेजिंग दाखवते, हे बघा या पद्धतीने तुम्हाला छानपैकी बॉक्स पॅकिंग पण मिळणार आहे। एखाद्याला गिफ्ट करायचं असेल, बरेच लोक आता बघा आपल्या घरी जर पाहुणे आले तर पाहुण्यांसाठी आपण मेन्स मध्ये कोणी आलं असेल तर आपण शूटिंग घेत असतो, आणि जर बायका वगैरे आल्या असतील तर आपण साड्या वगैरे घेत असतो। तर तुम्ही रिटेल शॉप मध्ये जातात तर मग रिटेल शॉप मध्ये काय असतं ना, असे गिफ्ट पॅकिंग म्हणून जर तुम्हाला बॉक्स पॅकिंग द्यायचं असेल तर बेस्ट आहे, पण ज्या लोकांना व्यवसाय केलेला आहे त्यांच्यासाठी खरंच बेस्ट आहे तुम्ही पॅकेजिंग पण कस्टमरला छान द्या, जेणेकरून तुमचं इम्प्रेशन त्यांच्यासोबत बेस्ट असेल आणि ते एका सोबत 4 ते 5 कस्टमरांना सांगतील की खरंच आम्ही त्या दुकानात गेलो, त्यांची सर्व्हिस पण छान होती, क्वालिटी पण चांगली होती आणि त्यांनी पॅकेजिंग पण आम्हाला चांगली दिली आहे। एक सुंदर तुम्हाला एक्झाम्पल सांगते, या पद्धतीने बापरे किती जोड आहे बघा, या पद्धतीने तुम्हाला 5 पीसचं सेट आहे, 1 2 3 4 आणि 5 पीसचं सेट आहे। आय थिंक 6 आहेत वाटतं, 2 4 आणि 6, तर हे 6 पीस तुम्हाला कंपल्सरी घ्यावेच लागतात। कारण काय असं ना, समजा एखाद्या लेडीजला एक कलर आवडला आणि तिला दुसरा एक कलर परत घ्यायचा आहे पण त्याच्यापैकी तो दुसरा कलर तिला आवडत नाहीये, तर तिला कलर ऑप्शन तुम्ही बाकीचे ठेवू शकतात।
चला पुढचं अजून एक कलेक्शन बघूया. ऑर्गेन्झा सिल्क मध्ये आहे, खूप सुंदर आहे. बऱ्याच व्यक्तींना वाटतंय की व्यवसाय स्टार्ट करायचा आहे, पण नेमकं प्लॅटफॉर्म असं कुठलं शोधू शकतो की जिथं आम्हाला स्वस्तात वस्तू मिळेल. बघा, जेवढं तुम्ही क्वालिटी मेंटेन करणार तेवढं तुम्हाला प्रॉडक्टची जी रेंज आहे ती पण तुम्हाला मेंटेन करायची आहे. बऱ्याच गावामध्ये व्यवसाय स्टार्ट झालेला आहे, पण त्यांना असं वाटते की आमचा व्यवसायात स्टार्टिंगला जे कस्टमर आले ते नंतर पुन्हा आलेच नाही, तर मग त्याला काय प्रॉब्लेम असतो, तुम्ही काहीतरी कुठल्या तरी गोष्टीमध्ये मिस्टेक केली असेल. एक तर कन्व्हर्सेशन तुम्ही त्यांच्यासोबत व्यवस्थित केलं नसेल. नेक्स्ट असं आहे की तुम्ही कस्टमर सोबत डील केल्यानंतर तुम्ही म्हणजे त्यांना आपण मिसबिहेवियर म्हणतो, म्हणजे की आपण त्यांना चुकीचं बिहेवियर दिलं असेल, त्या पद्धतीने तुमचा कस्टमर सोबत बोलणं झालं असेल आणि मायनर गोष्टी कस्टमर लक्षात ठेवत असतात. मग तुम्हाला जर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या असतील तर तुम्हाला अगोदर व्यवसाय करण्या अगोदर अभ्यास करावा लागेल. कुठल्याही गोष्टीत आपल्याला अभ्यास करावा लागतो. जर तुमच्या मनात काही प्रश्न असतील, तुम्हाला काही विचारायचं असेल, शंका असतील तर नक्की मला कमेंट करा. कमेंट केल्यानंतर मी नक्की तुमच्या पुढच्या व्हिडिओमध्ये ते प्रश्नांचं उत्तर नक्कीच आणेल. आजचा व्हिडिओ आय थिंक तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिणं अजिबात विसरू नका. तर तोपर्यंत नमस्कार.